नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बात. आगामी वर्षात शहरातील खासगी नामवंत हॉस्पिटललाही लाजवेल अशा पद्धतीने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील व्यवस्था उभारण्यात येईल. उपचार व पैशाअभावी कोणत्याही रुग्णाची हेळसांड होणार नाही. या ठिकाणी अत्यंत प्रगत उपचार पद्धती अवलंबण्यात येईल असे प्रतिपादन वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. शेंडा पार्क या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय CPR कोल्हापूर येथील गट ड च्या उमेदवारांच्या सरळ सेवा भक्ती नियुक्तीच्या आदेश वितरण प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी अमोल येडगे, अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे, डॉक्टर गिरीश कांबळे, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप आदी उपस्थित होते. श्री मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय मंत्री म्हणून माझ्या 2 वर्षाच्या कालखंडात राज्यात वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची तब्बल 8,352 पदे भरण्यात आली असून त्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे. भविष्यात राज्याच्या GDP मध्ये कोल्हापूरचा वाटा निश्चितपणाने मोठा असेल. आज ज्या 83 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या सर्व उमेदवारांची नियुक्ती गुणवत्तेवर झाली आहे असे सांगून वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे असे कळकळीचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, आजचा वर्ग 4च्या उमेदवारांच्या नियुक्तीचा कार्यक्रम म्हणजे त्या उमेदवारांच्या नोकरीची सुरुवात नसून ही बाब म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा एक महत्त्वाचा असा टप्पा आहे. उमेदवारांच्या निवडीसंदर्भात पारदर्शीपणे काम करणाऱ्या सर्व टीमचे अभिनंदनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. तर या भरती प्रक्रियेसाठी तब्बल 17,000 उमेदवारांनी अर्ज भरल्याचे डॉक्टर सदानंद भिसे यांनी प्रास्ताविकेत सांगून निवड झालेल्या उमेदवारांनी उपचार सुरू असलेल्या रुग्णांप्रती संवेदनशीलता बाळगावी असा आशावाद व्यक्त केला. यावेळी रोहित वरपे, अजिंक्य पाटील, स्नेहल घाडगे, धीरज तायशेटे व भरत पाटील या 5 उमेदवारांना प्रतिकात्मक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते नोकरी संदर्भात नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश आजगावकर तर आभार प्रदर्शन डॉक्टर शिरीष मुरगुंडे यांनी केले. राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी संबंधित उमेदवारांच्या कुटुंबियांशी तसेच महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याने अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.